नागोठणे बाजारपेठेत नियमांना धाब्यावर बसून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे आणि OTP आल्यानंतरच सिलिंडर मिळत आहे, तर दुसरीकडे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता परप्रांतीयांना सर्रास सिलिंडर पुरवले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। नागोठणे परिसरात रिलायन्स कंपनीच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याने परप्रांतीय कामगारांची मोठी वर्दळ आहे। या कामगारांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत स्थानिक व्यापारी कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना 5 किलो, 14 किलोचे घरगुती आणि 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर चढ्या दराने विकत आहेत। विशेष म्हणजे स्थानिक ग्राहकांसाठी गॅस कंपन्यांनी अत्यंत कडक नियम केले आहेत। सिलिंडर हवा असल्यास रांगेत उभे राहावे लागते आणि मोबाईलवर OTP आल्याशिवाय सिलिंडर मिळत नाही। मात्र या व्यापाऱ्यांकडून परप्रांतीय कामगारांना मात्र कोणतीही रांग किंवा OTPची अट न घालता थेट सिलिंडर उपलब्ध करून दिले जात आहेत। यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। बाजारपेठेतील भांड्याचे व्यावसायिक, किराणा व्यापारी आणि कटलरी सामानाचे दुकानदार कोणतीही भीती न बाळगता या गोरखधंद्यात गुंतले आहेत। कोणत्याही सुरक्षिततेची काळजी न घेता नागरी वस्तीच्या भागात हे सिलिंडर साठवून त्यांची विक्री केली जात आहे। यामुळे नागोठणे शहरात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भात पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। नागोठणे बाजारपेठेत होत असलेली बेकायदेशीर गॅस विक्री या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहे। प्रशासनाकडून आता या गैरप्रकारावर नेमकी काय कारवाई होते आणि सर्वसामान्यांना होणारा हा त्रास कधी थांबतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, आज आपण इथे जे दुकानदार आहेत आपण त्या दुकानदारांकडे आलेलो आहोत। आपण बघतो की इथे जे सिलेंडर आहेत, कमलचं सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवलेले आहेत। मला काही कळत नाहीये की कशा पद्धतीने हे जे सिलेंडर आहेत हे सिलेंडर विकले जात आहेत, यांना परमिशन कोण देते हे कळत नाहीये। तर आपण जेव्हा पुरवठा अधिकारीकडे जेव्हा ही विचारणा केली असता त्यांनी आपल्याला सांगितलं की कुठल्याही प्रकारचा परवाना अशा पद्धतीने नाही आणि ही ज्वेलर्सची वस्तू असल्या कारणाने ही कुठेही ठेवली जात नाहीये। त्याला एक वेगळा ऑफिस असतो आणि वेगळी त्याची एजन्सी असते, त्या एजन्सीकडे हा असतो। सर्रासपणे आपण बघतोय की इथे जे सर्व दुकानदार आहेत ते दुकानदार मोठ्या प्रमाणात हे सिलेंडर विकले जात आहेत। आपण बघताय इथे कमर्शियलचे मोठे सिलेंडर जे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिले जातात ते सुद्धा इथे आपल्याला ते दिसत आहेत। आपण इथे दुकानदाराला विचारूया की इथे यांना परमिशन कुठल्या पद्धतीचं। इथे आपण बघतोय की इथे सुद्धा हा वेगळ्या प्रकारचा जो गॅस आहे आपण बघतोय गो गॅस, हा सुद्धा इथे ठेवण्यात आलेला आहे आणि आपण दुकानदारांना विचारूया की दुकानदारांचं काय म्हणणं आहे या संदर्भात। एक मिनिट या इकडे। आप मालिक है क्या इसका? हेलो, आपका नाम बोलिए। मेरे हाथ को लगी हुई है, प्लीज 2 मिनट रुकिए। आपका नाम बोलिए। बैन हो रहा है यार, काश घुसा अंदर। आपको वीडियो की पड़ी है? नहीं, काश लगा है वो वीडियो का बात नहीं है। 2 मिनट रुकिए ना, फिर तो बाद में बना लेना ना यार। 2 मिनट तो रुको, पट्टी बांधने का टाइम। पण पाहिलं की आता आपण दुकानदारांकडे विचारणा केली असता त्यांचं नाव विचारलं असतं, त्यांचं काय हाताला लागलंय त्या ह्याच्यानी ते आपल्याला त्यांनी नाव न सांगता ते पलायन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि कुठल्याही प्रकारची आपल्याला त्यांनी माहिती दिलेली नाही। आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये पुरवठा अधिकाऱ्यांकडे आपण या संदर्भात आणखी मोठ्या प्रमाणात माहिती घेऊया। अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे जे सिलेंडर इथे विकले जातात हे सर्रासपणे बऱ्याचशा दुकानांमध्ये विकले जातात। आपण इथे बघतोय हा एक किराणा मालाचं दुकान आहे, इथे सुद्धा त्यांनी सिलेंडर ठेवलेले होते। आता आपण आल्यामुळे हे सिलेंडर यांनी हलवलेले आहेत। तर एकंदरीत ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती फार भयानक आहे। मार्केटमध्ये अशा पद्धतीचं सगळं कारभार चालू आहे आणि याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये। जनोदय करिता नितीन गायकवार, नागोठणे।